तिची इच्छा असताना सुद्धा तिला ते पद काढून घेतलं गेलं आहे तिच्याकडून. तर तिला हे पद परत मिळवून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आदित्यसाठी. पारू ही त्याची खूप चांगली आणि जिवलग मैत्रीण आहे. त्याच्याबद्दल तिच्याबद्दल त्याला खूप आपुलकी आहे, स्नेह आहे. आईने निवडलं आहे आदित्यसाठी अनुष्काला. सो आई जे म्हणेल ती पूर्व दिशा असते आदित्यसाठी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर आली आहे, म्हणजे पारूच्या सेटवर आली आहे. आणि माझ्यासोबत आदित्य आहे. कसा आहेस? हॅलो, मी मज्जेत आहे. मज्जेत असलंच पाहिजे. पण काय सांगशील, कसं सुरू आहे शूट? थंडी आहे इथे खूप सारी. येस, साताऱ्याला या सीझनमध्ये खूप छान थंडी पडते आणि खूपच सुंदर वातावरण होतं. म्हणजे फुलं पण येतात आणि बऱ्यापैकी जो पावसाळा होऊन गेला आहे त्याचा हिरवगारपणा असतो. आणि आमच्या बाजूला जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे धरण आहे. सो त्यामुळे ओव्हरऑल दिवसभर बऱ्यापैकी थंड वातावरण असतं. आणि येस, ह्या थंड वातावरणात आम्ही खूप छान चिल रिलॅक्समध्ये शूट करतो आणि त्याचा परिणाम सीन्सवर होतो आणि सीन चांगले होतात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आमचा TRP मध्ये सगळ्यात नंबर 1 शो असो. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आणि असाच शो TRP मध्ये राहायला पाहिजे. डेफिनेटली मी नंबर 1च पाहिजे आपल्याला त्या शो मध्ये. पण काय सांगणार की आता पारूच्या प्रेमात आहे, पण अनुष्का सोबत पत्रिका जुळवली जाते. मालिकेत एकंदरीत काय ट्विस्ट अँड टर्न? वेल, आदित्य पारूच्या प्रेमात नाहीच आहे. पारू ही त्याची खूप चांगली आणि जिवलग मैत्रीण आहे. त्याच्याबद्दल तिच्याबद्दल त्याला खूप आपुलकी आहे, स्नेह आहे आणि खूप जास्त पोटेन्शियल आहे पारूमध्ये. खूप काय काय गोष्टी ती करू शकते. ती ब्रँड ॲम्बॅसेडर हे पद निभावू शकते असं त्याला खूप मनापासून वाटतं. त्यामुळे तो तिच्यासाठी झगडत असतो. आणि अनुष्काबद्दल सांगायचं झालं तर आईने निवडलं आहे आदित्यसाठी अनुष्काला. सो आई जे म्हणेल ती पूर्व दिशा असते आदित्यसाठी. त्यामुळे त्याचं लग्न तर अनुष्कासोबतच होणार आहे काही झालं तरी. अरे बापरे, मग पारूला तर दुःख होतंय, तर तिचं काय होईल? मला पण त्याचं खरंच वाईट वाटतंय वैयक्तिक प्रसाद म्हणून. पण आता आदित्यला ज्या पद्धतीने आई निर्णय घेते त्याच पद्धतीने चालावं लागतं. आणि येस, जसं मी सांगितलं, पारू आणि आदित्यची ही खूप चांगली निखळ मैत्री आहे. तर ती निखळ मैत्री तशीच राहील. पण असं प्रसाद म्हणून होतं का की अमृता आई यांच्यात कधी तू असा मध्ये रगडला जातो असं? नाही, आमच्या तिघांचं बॉन्डिंग खूप नेक्स्ट लेवलला आहे. आणि आम्ही तिघं असलो की जाम धमाल करतो. त्याचं कारण आहे की ती आई पण थोडी काय म्हणतात, ती थोडं ना या जनरेशनशी थोडीशी कनेक्टेड आहे. सो त्यामुळे तिच्यासोबत ती वेवलेन खूप छान जुळते. आणि ॲट द सेम टाईम ती अशी टिपिकल सासूबाई नाही आहे. ती तिच्या मुलांसोबतही खूप असं आईसारखं न वागता जास्त मैत्रिणीसारखं वागलेली आहे. सो त्याचा खूप फायदा झाला मला यार. आणि येस, आमच्या तिघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. पण आम्ही जास्त ऐकलं की आईपेक्षा सासूबाई जरा जास्त लाड करतात. म्हणजे कोणाची सासूबाई? तुझी, म्हणजे प्रसाद म्हणून सासूबाई जास्त लाड करतायत. हां, माझे ना. हो, डेफिनेटली यार, का नाही. म्हणजे एकुलता एक जावई आहे, तर लाड तर झालेच पाहिजे यार. पण सेटवर किती धमाल असते. खऱ्या आयुष्यात तर सगळं बॉन्ड वगैरे सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं सुरू आहे. सेटवर किती धमाल असते. एवढ्या सुंदर वातावरणात तुम्ही शूट करता, एवढी छान स्टारकास्ट. जेन्युइनली सेटवर आता कसं असतं, सिरियलचे सुरुवातीचे दिवस जे असतात ते बॉन्डिंग आणि केमिस्ट्री जुळवण्यात जातात. पण त्यानंतर थोडंसं एक रुटीन होतं. बट येट बऱ्यापैकी आमची सेटवरची धमाल म्हणजे दामिनीचं हसणं. आमचा मोहन काका जो आहे म्हणजे शंतनू गंगडे, तो असला की खूप मजा येते. ॲट द सेम टाईम अनुष्का, प्रिया, हे सगळ्यांची धमाल मजा मस्ती चालू असते. आणि मी आणि ब्रो माझा म्हणजे अनुज साळुंके, प्रीतम, तर आमचं दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या फिल्म्स बघणं आणि मजा मस्ती करणं असं सगळं करत असतो. ॲट द सेम टाईम सीनला आलो की मात्र सीनमध्ये फक्त आणि फक्त मजा मस्करी करू शकतात ते म्हणजे आमचे दिग्दर्शक राजू सावंत. आणि त्यांच्याशिवाय फार कोणाची टाप नाही आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट टू आमचं तसं काय म्हणतात, एक रिस्पेक्ट आहे त्यांच्याप्रती. कारण की त्यांनीच जे काय आहे ते घडवलं आहे. पारू या मालिकेचं संपूर्ण क्रेडिट हे त्यांनाच जातं.
त्यांना आणि आमचे DOP गणेश कोकरे यांना. सो यु नो तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त धमाल मजा मस्ती तेच करतात. म्हणजे प्रत्येकाची शाळा घेण्यापासून ते प्रत्येकांना प्रेमाने अंजारणं गोंजारण्यापासून कॅरेक्टर्सला घडवण्यापर्यंत ते सगळं राजू सावंत सर करत असतात. आणि त्यामुळे सीन करताना सुद्धा खूप हलकं फुलकं वातावरण असतं. किती मोठा सीन असेल असं 5-10 पानं कधी कधी लिहून येतात आणि आमची अशी कधी कधी वाट लागते की अरे सर कसं होणार वगैरे. पण सर इतकं ते लाईट ठेवतात वातावरण की तुम्हाला कळतच नाही सीन झाला पण. आणि त्याचं त्यामुळे क्रेडिट आहे त्यांना. आणि ते खरंच खूप लाईव्हली ठेवतात सेट. प्रसाद, मुंबईला किती मिस करतो? डेफ यार खूप. म्हणजे काय आता तू प्लीज हा प्रश्नच विचारू नको मला असं वाटतंय. पण थोडं असं होतं कधी कधी की आमच्यासाठी इंडस्ट्री म्हणजे फक्त आता सातारा आणि पारू एवढीच काय ती इंडस्ट्री झालेली. आणि सातारामध्ये इतरत्र जे शूटिंग चालू आहे जसं की ते कॉन्स्टेबल मंजू चालू आहे, आमच्या झी मराठीवरची दादा चालू आहे, अप्पी आमची कलेक्टर, पण त्यांचं जरा थोडंसं लांब तिकडे वाईला वगैरे चालू आहे. तर एवढंच काय ती इंडस्ट्री आहे असं वाटतं. मुंबईत कधी कधी इव्हेंट्सला गेल्यानंतर असं जाणवतं थोडंसं डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. मुंबईतल्या मराठी क्षेत्रातले, मराठी सिनेमा क्षेत्रातले जे काही मंडळी आहेत ते दिसतच नाहीत. सो असं थोडंसं डिस्कनेक्ट व्हायला होतं. पण या नेव्हरदलेस पारू इज द नंबर 1 शो. सो आय हॅव नो कंप्लेंट्स. पण बायकोबद्दल काय सांगशील? जसं अमृतात एका रियालिटी शोचा भाग झाले, किती अभिमान वाटतं आणि कसं वाटतंय? कुठल्या रियालिटी शोचा? हास्य जत्रा. ती बेसिकली ती गेस्ट अपीरन्स म्हणून गेली होती त्या शोमध्ये. मला माहीत नाही परत कदाचित तिला ते बोलवतील सुद्धा. पण मी पण हास्य जत्रेचा भाग होतो आणि मला माहिती आहे तिथे काय लेवलला धमाल मजा मस्ती येत असते. आणि प्लस तिचे खूप मित्रमंडळी आहेत तिथे. ओंकार राऊत, रसिका, माझी बहीण नमा, हे सगळे तिथे असल्यामुळे काय तिकडं तुफान मजाच असते. आणि आत्ता तर तिने तो एकच एपिसोड केलेला आहे. कदाचित गोस्वामी सरांची इच्छा असेल तर परत ते बोलवतील. बट येस, तिला तर खूप मजा आली होती ते आणि मला बघताना खूप धमाल आली. ॲट द सेम टाईम तिचे स्टँडअपचे शोज एवढे चालू असतात किंवा ती काय काय इनोव्हेटिव्ह करत असते. सो त्याचा मी एक लाईव्ह मेंबर असतो आणि सगळ्यात पहिले ते माझ्यासमोर वाचलं जातं किंवा परफॉर्म केलं जातं. सो ती खूप मजा आहे. आणि येस, शी हॅज लॉट ऑफ पोटेन्शियल इन स्टँडअप. पण बायको इथे नसते, तिला मिस करतो आणि ती सरप्राईज द्यायला येते. तुमच्या मी व्लॉग्स बघतो की जसा वेळ मिळेल तसा तुम्ही एकमेकांना वेळ देत असता. म्हणजे आत्ताही माझं शूटिंग आता सकाळी 2 सीन झालेत माझे. थोडा वेळ आहे आणि थँकफुली बायको आलेली आहे. सो कुठेतरी आमचे डिरेक्टर थोडं हळूचकन मला देतात की जा 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 घरी बायको आली आहे. सो तेवढा वेळ मिळतो तर खूप मजा येते. आणि मग तेवढ्यातल्या तेवढ्यात ती तिकडे माझ्यासाठी छान अशी काहीतरी कॉफी विफी तयार करते किंवा मी तिच्यासाठी जाऊन कॉफी तयार करतो. आम्ही ते थोडा टाईम स्पेंड करतो. सो इट्स फन. ती पण वेळात वेळ तिचे प्रयोगातनं काढून इकडे येते, थोडा वेळ थांबते. जेव्हा तिचे प्रयोग नसतात तो बेसिकली ती साताऱ्यात असते. आणि इट्स अ ब्लेसिंग की आज वर्षभराने का होईना पण आम्ही आता खूप जास्त अजून वेळ देऊ शकतो. कारण की मागचं अख्खा वर्ष तर असं खूप स्ट्रेसफुल गेला की जा तिकडे या, इकडे जा या, तर त्याच्यात खूप वेळ नाही देता आला एकमेकांना. पण आता थँकफुली थिंग्स आर सेटल्ड आणि खूप मजा येते. म्हणजे खूप जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवता येतं आता. खूप छान वाटतं. आणि तुम्ही दोघं एकमेकांना खूप सरप्राईज देत असतात. आता संक्रांत येणार आहे, काय प्लॅन केलं? संक्रांतीसाठी तिने माझ्यासाठी खूप छान कॉस्ट्युम्स सिलेक्ट केलेले आहेत. सो सगळ्यात पहिले ते जाऊन बघणार आणि बघू कोण कोणाला डील देत आहे यावेळी. पुन्हा एकदा मालिकेकडे येते. पारूसाठी आता आदित्य म्हणून काय स्टँड घ्यायचा विचार केला? सो आत्ता सध्या तरी मला असं वाटतंय की जसे तुम्ही मालिकेचे भाग बघत असाल, पारूचं जे ब्रँड ॲम्बॅसिडर पदासाठी हे तिची इच्छा असताना सुद्धा तिला ते पद काढून घेतलं गेलं आहे तिच्याकडून. तर तिला हे पद परत मिळवून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आदित्यसाठी. आणि तो काही करून आईच्या विरोधात जरी जावं लागलं त्यासाठी तरी तो जाऊन ते पद तिला देणार असा त्याचा पण आहे.
आणि आय थिंक सो ते सगळ्यात प्रायोरिटीवर आहे. आणि ॲट द सेम टाईम अनुष्कासोबत जे एंगेजमेंट ठरवली आहे आणि लग्न आहे ते लाईनअप आहे. सो ते पुढे काय होणार आहे काय नाही त्यासाठी तुम्ही मालिकेचे भाग बघितले पाहिजे. पारू या मालिकेचे भाग झी मराठीवर रोज संध्याकाळी 7:30 वाजता आणि ZEE5वर कधीही फ्री आहे. प्लीज डाउनलोड करा फक्त ZEE5 ॲप आणि बाकी सगळं तुम्हाला कळेल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.